सुनेत्रा वहिनींना हर्षवर्धन सपकाळ गुंगी गुडिया म्हणाले. त्यावेळी खूपच मोठं वादळ उठलंय राजकीय. मला असं वाटतं की प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. त्याचं वर्णन तुम्ही जर विरोधात असाल तर गुंगी गुडिया वगैरे असं करू शकता. तुम्ही जर समजा त्यांच्या बाजूचे असाल, म्हणजे समजा सुनेत्रा वहिनी हे जशा आहेत तशा, ज्या आहेत त्या, पण मी जर त्यांचा समर्थक असेन तर मी असं म्हणेन की ही एक देवघरातील देव्हाऱ्यातील समईची ज्योत आहे किंवा समई आहे. शांत आहे, संयत आहे, एक सुस्वभावी सुसंस्कृत एक गृहिणी, एक मर्यादाशील, सोशिक, सहनशील, नम्र, विनम्र आणि नेमस्त, जहालने, मवाळ अशा वृत्ती प्रवृत्तीची समन्वय, संघर्ष नाही, हा जिचा स्वभाव आहे. सगळ्यांना सांभाळून घ्यावं, सगळ्यांना जोडावं, कुणाला तोडावं नाही, सगळ्यांशी एक ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्हिटी ती ठेवावी, अशा आमच्या सुनेत्रा वहिनी आहेत असं मी म्हटलं असतं. किंवा मी अजूनही आत्ताही तसं म्हणू इच्छितो. त्यांना गुंगी गुडिया म्हणून हिणवताना मग परत लगेच समर्थकांनी सांगितलं की, म्हणजे यांनी पण सांगितलं की गुंगी गुडिया असं तर लोहिया इंदिरा गांधींना म्हणाले, पण नंतर त्यांनी दुर्गावतार केला, तसं यांनी पण कधी ना कधी दुर्गावतार धारण करावा. प्रत्येकाचा स्वभाव असतो. या तुमच्या इंदिरा गांधी मुळामध्येच तेजस्वी होत्या, मनस्वी होते. ते कसं आहे की ते तेज प्रगटण्यासाठी सुद्धा संधी मिळावी लागते. पण संधी मिळाली किंवा अवसर मिळाला किंवा तशी सिच्युएशन निर्माण झाली, परिस्थिती निर्माण झाली, तरी मनस्थिती जर त्या प्रकारची नसेल तर नाही त्या पद्धतीने अभिव्यक्ती होत. मग ती गुंगी गुडिया तुम्हाला वाटू शकते. प्रतिभा पाटील किती शालीन, तोच शब्द मला ॲक्च्युली सुनेत्रा वहिनींचं सगळं राजकारण बघताना, एकूण त्यांचा कारभार बघताना, त्यांची लोकांशी वागणूक बघताना मला प्रतिभा पाटलांचा आदर्श त्यांनी ठेवलाय असं वाटतं. प्रतिभा पाटील कधी कॉन्ट्रोवर्सीत नव्हत्या. मी तर फार जवळून पाहिलंय. त्या प्रतिभा पाटील अध्यक्ष पण होत्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या. प्रभा राव पण अध्यक्ष होत्या, त्यालाही जवळून पाहिलं मी. त्या अध्यक्ष असताना त्या आक्रमक होत्या. त्यांच्यामध्ये आणि प्रतिभाताईंमध्ये विलक्षण फरक होता. महाराष्ट्रामध्ये शालिनीताई पाटील प्रचंड आक्रमक होत्या. म्हणजे इथे गुंगी गुडिया वगैरे असं यांच्याबाबत म्हटलं गेलं, पण त्या रणचंडी होत्या, त्या चंडिका होत्या, त्या बॉर्न दुर्गा होत्या. कोण? शालिनीताई पाटील. त्यांनी वसंतदादा पाटलांना देखील शह दिला होता. हो, त्यामुळे प्रत्येकाने असंच वागलं पाहिजे, तसंच वागलं पाहिजे, तसं नाही वागलं तर मग लगेच त्याला काहीतरी गुंगी वगैरे म्हटलं पाहिजे. आता हर्षवर्धन सपकाळला लोक ढोंगी बोलतात ना. तो जी नाट्य करतो, अध्यक्ष आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आहे. 5-6 अध्यक्षांची कारकीर्द मी जवळून पाहिली आहे. पण एवढं काय म्हणतात, म्हटलं तर नाटकी, म्हटलं तर नाट्यपूर्ण, म्हटलं तर राजकीय प्रयोग, म्हटलं तर तमाशा, म्हटलं तर क्रिया प्रक्रिया प्रतिक्रिया, म्हटलं तर स्टंटबाजी. ढोंगीपणाचा आरोप त्यांच्यावर होतो. तुम्ही यांच्यावर गुंगीपणाचा आरोप करता, तो ढोंगीपणाचा तुमच्यावर होतो ना. त्याचाही विचार तुम्हाला करावा लागेल. महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळात हा राग आहे ना, हा कुणाचाच, मला तर असं वाटतं की सुनेत्रा वहिनींवर नाहीये. त्याला माहिती आहे की ही एक समय आहे, ही काही मशाल नाही अशी जगतात. पण धनंजय मुंडेंनी आता बस असं म्हणून त्या प्रेस कॉन्फरन्सवर कब्जा मिळवला आणि त्यांना बोलू न देता, आणि कायदा सुव्यवस्था बीडमधली हा विषय पत्रकारांनी काढताच थोडंसं
दाबून दमटून एकदम, म्हणजे जसं काही संपला विषय, चला 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 असं केलं. आणि त्यांचा स्वभाव नाही आहे, त्यामुळे त्याने काही त्याला तिथल्या तिथे क्रॉस केलं नाही, विरोध केला नाही. ठीक आहे, संपली परिषद. यात काही अपमान होता त्यांचा अशातली गोष्ट नाही. आणि धनंजयनी असं केलं याच्यातही आश्चर्य नाही. याचं कारण पत्रकार काय मिश्वसपणा करतात हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, आणि पत्रकारांनी सगळ्यांनाच माहिती आहे. आणि हे काही वेळेला नेत्याचं कर्तव्य असतं की अवघड प्रश्नांपासून आपला जर नेता असुरक्षित होणार असेल किंवा त्याच्याविषयी काहीतरी गैरसमज पसरणार असेल किंवा त्याच्या निगेटिव्ह प्रतिक्रिया येणार असतील किंवा बीडबाबत त्या बोलल्या तर लगेच धनंजय मुंडे यांना इशारा, धनंजय मुंडे यांना कान पिचक्या, धनंजय मुंडे यांचे कान उपटले, अशी हेडिंग करायला तयारच होतं ना पत्रकार. पत्रकारांचा हेतू तोच होता की त्या बोलल्या की धनंजय मुंडेचे कान उपटले, नाराजी व्यक्त केली, लगेच इंटरप्रिटेशन. त्यांना इंटरप्रिटेशन कुठलं द्यायचंच नव्हतं. त्यांना स्टेटस कोमध्ये आता कायदा सुव्यवस्था आणि पक्षातील शांती ही देखील मेंटेन करायची. इथे पक्षामध्ये त्यांना कुठलाही असंतोष, उद्रेक जो ऑलरेडी अंडर करंट आहे तो प्रगट व्हायला नको आहे. त्यामुळे ते शहाणपणच होतं. त्यांनी उलट वाचवलं, पण यांना असं झालं की त्यामुळे त्यांनी नाचवलं असा सायन्स दिला, वाचवलेला नाचवलेला सायन्स दिला. आणि यांना पाहिजे होतं की तुम्ही बोला, तुम्ही अनुकूल बोललात तर धनंजय मुंडे यांना शरणागती, प्रतिकूल बोललात कान उपटले, असं करायचं होतं. आता तटकरे आणि पटेल, आता तर मी आलो त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्स चालू होती तटकऱ्यांची, मग ते का नाही बोलले, त्यांनी का नाही बाजू घेतली? अरे याला एवढं महत्त्व द्यायचं का नाही हे तुम्ही कोण ठरवणार? ते ठरवणार. त्यामुळे आता द्रौपदी मुर्मू आहेत, देशाच्या राष्ट्रपती आहेत, त्या किती संयत पद्धतीने व्यक्त होतात किंवा किती काळ अव्यक्त राहतात. मग तुम्ही उद्या त्यांना पण हर्षवर्धन सपकाळ त्यांना पण असं दूषण देणार की त्यात पण गुंगी गुडी आहेत असं म्हणणार? राष्ट्रपती आहेत त्या, त्यांचा एक स्वभाव आहे, त्यांची एक जीवनशैली आहे, त्यांची काही जीवनमूल्य आहेत. त्या मूल्यांमध्ये, त्या मूल्य विवेकामध्ये जे काय बसतं तेवढं त्या बोलतात. त्यांनी स्वतःसाठी एक आचारसंहिता केलेली आहे. मग म्हणून तुम्ही त्यांना गुंगी वगैरे असे विशेषण लावू शकत नाही. तसंच सुनेत्रा वहिनींच्यामध्ये काही उणीव असतील, काही कमी गोष्टी असतील, काही हे असतील, काही त्यांच्या अडचणी असतील, काही समस्या असतील, काही परिस्थिती त्यांना प्रतिकूल अनुकूल असे झोके घेते, हेही खरं आहे. पण म्हणून त्यांना कुठेतरी या निगेटिव्ह प्रतिमेत टाकण्याची गरज नव्हती. पण या ढोंगी बाबाला हे सांगणार कोण? धन्यवाद.